केवळ घोषणाच नाही तर 100 दिवसाच्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. आम्ही गेले 2.5 वर्ष 3 पक्षाचं सरकार चालवलं, आताही 3 पक्षाचं सरकार चालवत आहोत. अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहोत. त्यामुळे मला वाटत नाही की प्रशासनामध्ये त्या काही अडचणी येतात. प्रशासनासाठी आमची लाईन फार स्पष्ट आहे, कारण आमचं धोरणावर फार दुमत नाही. म्हणजे मला एक धोरण हवं आहे आणि मग शिवसेना राष्ट्रवादीला दुसरं धोरण हवं असं काही नाही, असं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं. आमचं वेगवेगळ्या विषयावर दुमत असू शकतं, एखाद्या व्यक्तीवर दुमत असू शकतं, पण धोरणावर नाही. त्यामुळे धोरणाची एक दिशा सर्व विभागांना दिलेली आहे. 100 दिवसांचा कार्यक्रम आम्ही प्रत्येक विभागाला दिला आहे. तसेच प्रत्येक विभागाचं आम्ही सादरीकरण घेणार आहोत. त्यांना त्यांचे टार्गेट देखील दिलेले आहे आणि ते विभाग टार्गेट पूर्ण करण्याचे काम करत आहेत. आमच्या सरकारमधील काही मंत्री देखील त्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यात कुठेही अडचण नाही. त्यामध्ये आमचा प्रयत्न आहे की 100% टार्गेट पूर्ण झालं पाहिजे. आम्ही 100 दिवसांचा कार्यक्रम दिलेला आहे. त्याबाबत 15 एप्रिलपर्यंत काय करायचं ते आम्ही सर्व विभागांना सांगितलं आहे. त्यामधील काय टार्गेट पूर्ण केलं याचा एक रिपोर्ट आम्ही जनतेसमोर मांडणार आहोत, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट. कामाच्या नुसत्या घोषणा नाही, 100 दिवसात कामाचा हिशोब देणार असंही त्यांनी सांगितले. रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.